राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। नमस्कार। नव्या युगातील आव्हाने आणि संधीशी सुसंगत असे सामाजिक न्यायाचे धोरण आणि योजनांची पुनर्रचना करण्यासाठी आयोगाची नेमणूक करा। सत्याग्रह परिसंवादातील विचारवंतांची हाक। खारघर दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक आणि सामाजिक न्यायाच्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी स्थापन केलेल्या राहुल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सत्याग्रह महाविद्यालय आणि सत्याग्रह अध्यापक महाविद्यालय खारघर नवी मुंबईच्या वतीने कृत्रिम बुद्धिमत्ता नवीन शिक्षण युगात सामाजिक न्यायाच्या योजना आणि सुरक्षा पुनर्रचना यावर चर्चासत्र डॉक्टर जी डोंगरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली शांताबाई रामराव सभागृह सेक्टर 7 खारघर नवी मुंबई येथे सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळात संपन्न झाले। चर्चासत्राचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर निधी अग्रवाल यांनी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण व दीपप्रज्वलन करून केले। यावेळी संविधान उद्देशिकेच्या प्रतिज्ञेने कार्यक्रमाला प्रारंभ झाला। कार्यक्रमात विशेष अतिथी, प्रमुख पाहुणे आणि निमंत्रितांचे स्वागत सत्याग्रह ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या वनिता सूर्यवंशी यांनी केले। प्राचार्य नेहा राणे, सुजाता भोसले, नेहा कपोटे, प्राचार्य ललिता यशवंते यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवीन शिक्षण युगात सामाजिक न्यायाच्या योजनांची पुनर्रचना यातील अनेक पैलूंवर विश्लेषणात्मक मांडणी केली। नव्या शिक्षण धोरणातून जागतिक दर्जाचे नागरिक खाजगीकरणातून घडवण्याचा शासनाचा संकल्पाची पुनर्विचार आवश्यक आहे असे मत वक्त्यांनी मांडले आणि महिला आणि अनुसूचित जाती जमाती यांच्याबाबत कायदेशीर तरतुदी आणि वस्तुस्थिती यावर ॲडव्होकेट अजिंक्य शाक्य यांनी आपले विचार मांडले, तर वरिष्ठ पोलीस अधिकारी श्री शैलेंद्र भद्रे यांनी बदलत्या काळातील गुन्ह्याचे स्वरूप आणि त्याची मोडस ऑपरेंडी याबाबत अनेक प्रसंग व्यक्त करून सुरक्षेची कायदेशीर हमीची अंमलबजावणी होण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचे पोलीस प्रशासनात अंतर्भाव झाला पाहिजे। स्वयंसंरक्षण जबाबदारी नागरिकांनी घेतली पाहिजे। खोट्या आणि भावनिक आमिषाला आणि लोभाला निमंत्रण देऊन सुरक्षिततेचा धोका पत्करू नये आपले मत व्यक्त केले। प्राचार्य ललिता यशवंते यांनी चर्चासत्रात 7 प्रस्ताव पुनर्रचनेबाबत मांडले। त्यापैकी एक, सर्व स्थावर सर्व विद्याशाखेत सर्व अंगातील विद्यार्थ्यांना मोफत व मुक्त दर्जेदार शिक्षण देऊन विकसित भारताचे स्वप्नपूर्ती करावी। 2, शिक्षण क्षेत्रातील कंत्राटीकरण, वेठबिगारी शिक्षण नेमणुकी धोरण रद्द करावे आदी महत्त्वपूर्ण प्रस्ताव एल सूर्यवंशी यांनी मांडला। याला परिसंवादात सहभागी झालेल्या प्रतिनिधींनीही होकार दिला। कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर जी डोंगरगावकर यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या डिजिटल युगात नवे शिक्षण धोरण आवश्यकच असून या धोरणाशी सुसंगत विद्यमान सामाजिक न्यायाच्या सर्व योजनांची तरतूद याविषयी आपले विचार मांडले। यावेळी प्राचार्य संगीता जोगदंड यांनी सूत्रसंचलन केले, तर प्राचार्य शिवाजी आमटे यांनी आभार मानले। प्राचार्य सतीश पवार, मंगल माने, सुंदर वसावे यांनी सूर्यवंशी, भगवान कांबळे, तुकाराम कांबळे, संजय कुमार, प्राचार्य बी शिंदे यांसह संस्थेतील विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। चर्चा राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली। अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, नवी मुंबई। आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत। जय